वडिलांच्या निधनानंतरही दिली 10वीची परीक्षा. शिक्षणाधिकारी जगताप स्वतः केंद्रावर जाऊन विद्यार्थिनीला दिला धीर. कर्तव्य आणि शिक्षणाप्रती असलेली जिद्द काय असते याचे हृदयस्पर्शी उदाहरण सोलापूरमध्ये पाहायला मिळाले. वडिलांचे सकाळी दुःखद निधन झाल्यानंतरही 10वीची परीक्षा देण्यासाठी धैर्य दाखवणाऱ्या धनश्री पवार या विद्यार्थिनीला शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर जाऊन धीर दिल्याची भावनिक घटना घडली आहे. सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशाला येथे इयत्ता 10वी मध्ये शिकणारी धनश्री भिकाजी पवार हिचा शुक्रवारी मराठी विषयाचा पहिला पेपर होता. मात्र परीक्षेच्याच दिवशी सकाळी तिचे वडील भिकाजी पवार यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. घरात शोककळा पसरली असतानाच धनश्रीचा पहिला पेपर बुडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी स्वतः धनश्रीच्या घरी जाऊन कुटुंबियांना समजावले आणि विद्यार्थिनीच्या भवितव्याचा विचार करून अंत्यविधी 2 तास पुढे ढकलण्याची विनंती केली. धनश्रीला मानसिक आधार देत तिला तयार करून स्वतः परीक्षा केंद्रावर नेण्यात आले. धनश्री पूर्ण 3 तास परीक्षा देऊ शकणार नसल्याचे लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत त्यांनी केंद्रप्रमुख गीता सादुल यांना विशेष परवानगी देण्याच्या सूचना दिल्या. यानंतर शिक्षणाधिकारी जगताप स्वतः परीक्षा केंद्रावर पोहोचले आणि धनश्रीला धीर देत तिचे मनोबल वाढवले. धनश्रीने अत्यंत धैर्याने 1.5 तास पेपर लिहिला. त्यानंतर मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला संतोष लोंढे यांच्या वाहनातून अंत्यविधीसाठी घरी आणले. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या धनश्रीच्या जिद्दीने नातेवाईक, शेजारी, शिक्षक आणि उपस्थित सर्वच जण भावुक झाली. ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून विद्यार्थिनीच्या धैर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोलापूरमध्ये घडलेली ही घटना महाराष्ट्रात प्रेरणादायी